एंट्रन्सला आलेलो आहोत. सुरुवात केली, गड चढायला पोहोचलो आपण. खरंच म्हणलं पाहिजे, काय लोक कशासाठी येतात खरंच कळत नाही. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि बाहेर अंधारचं वातावरण आहे आणि आम्ही लोक निघालो आहोत. तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल, पण परत एकदा आम्ही घोषणा देतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही चाललो रायगडावर. तुम्ही आता पुढं बघत राहा कसं जातोय तर आम्ही रिक्षाने. आमचा स्वॅग वेगळा आहे. थोडं गाड्या घेऊन जातात, आम्ही रिक्षा घेऊन जातो. आमचा विषय वेगळा आहे. आमचा ड्रायव्हर नेहमीचा बघा. चलो समोर बघ भाई, तू वाट नको बघ भाई, आपलं गडावर जायचं. मित्रांनो, आम्ही पहिला स्टॉप असा घेतलेला आहे काय गोल्डन धाबा इथे. आणि थंडी तर फुल अशी एवढी भरभरलेली आहे की हात पार गारटलेत. आता सध्या आम्ही तिकडे हे बघा ना, धुके बघा, फुल धुक्याने भरलेलं आहे. मस्त वातावरण आहे सकाळी सकाळी. आता आम्ही चहा पितो. झालं तुमचं, चला चहा पिऊ आपण. अशा प्रकारे ग्रुप वगैरे बनवून झालाय. पेमेंट आमचा सुजल दादा करतोय असं. आमचा मस्त नाश्ता आलेला आहे. आम्ही नाश्ता करून घेतो आणि चालू होतो. पाव वगैरे एक्स्ट्रा सांगायचं का आताच? चला खाऊन घेऊन वार्ता करतो. मी तुझाच सीन होतो बाई. एंट्रन्सला आलेलो आहोत. चला जवळपास पूर्ण असं जंगलात थोडंसं चालतोय. आमच्या रिक्षावाला खा झाली थोडीशी. आमचा ड्रायव्हर चेंज केला. काय केलं? बंद होत नाही का? रिक्षा चालू ठेवले, बंद होत नाही. चला आपण थोडंसं जवळ आपण गडाच्या जवळपास आलो आपण. थोडंसं जंगलात चालतोय जरा. चला, याला खा झाले, रिक्षा घेऊन पुढे गेला. चला आता डायरेक्ट गडावर भेटतो तुम्हाला. आम्ही गडाच्या इथे गेलो, सुरुवात केली, गड चढायला पोहोचलो आपण. आता वरती जातो, मग बघू. गरज आहे आपल्या काळाची. लहान पोरांना आपल्या महाराजांची घडं दाखवायची. असं लाजू नका, बिंदास घेऊन या. आपल्या महाराजांची घडं दाखवा. खरंच मानलं पाहिजे, आम्ही जवान पोरं असून आम्हाला दम लागतं, आम्ही थांबतोय. आजी गेल्या, अजून आजी गेल्या, लहान पोरं गेले. मानलं पाहिजे, गड चढणं खावं नाही. राज हालतीवरून तुम्हाला समजत असेल, पण गड नक्कीच चढा आणि बघा. आपला इतिहास आहे. फर्स्ट टाइमच्या अगोदर तरी बघा. फर्स्ट टाइम होता. फर्स्ट टाइम आहे. हा, अजून फिरायचे आहेत. असं काही नाही आहे की आम्ही लगेच दमलो म्हणून सोडू. अजून गड खूप फिरायचे आहेत. सुरुवात रायगडापासून केली, अजून पुढे फिरायचं आपल्याला. चला आपण वरती जाऊन भेटू. पहिल्याच दरवाज्यात तिकीट. आपल्याच महाराजांच्या गडावर यायला आपल्यालाच पैसे द्यावे लागतात. घेऊ नका तिकीट वगैरे. मी पण नाही घेतले किंवा आम्ही चौघांनी पण नाही घेतले. ती लोक तिकीटं मागत होती, आम्ही डायरेक्ट निघालो. मी ते विचारलं नाही, मी डायरेक्ट निघालो. पण जर तुम्हाला अडवलंच तर त्यांना नक्की विचारा कसले तिकीट घेता तुम्ही. गडावर येतं ते घाण तरी नका करू. कमीत कमी तुमच्या बाटल्या तुमच्या घरी तरी न्या. जरा ठेवा गडांना गड किल्ल्यासारखं. घरात बी अशीच घाण करता का? एवढं आम्ही चढलो, लय मेहनत घेतली. थोडी पण हवा नाही लागली. जसा टकमक कोट टोकाला आलोय, वारा लागतोय. व्ह्यू बघा. अजून तुम्हाला पुढे व्ह्यू दाखवतो. सर म्हणजे दाखवतो टकमक टोक. जिथे आता आम्ही उभे आहेत तो टकमक कोड, सॉरी टकमक टोक. व्ह्यू बघा खाली. अरे बापरे, एवढ्या वरती आलंय. चला आता पुढे आपण जे बघितलंय बघा, टकमक टोक, इथून खाली. चला आता वरती जाऊ आपण आलोय जगदीश्वर मंदिराच्या शिलालेखावर. चला जाऊ आतमध्ये, तुम्हाला मंदिर दाखवतो. आलो आता समाधीला. आपल्या महाराजांची समाधी येते आणि इकडे आहे मंदिर. खूप लाईन असल्यामुळे आम्ही गेलो नाही. आता आपण समाधीच्या पाया पडू आणि पुढे जाऊ. झालं समाधीचं दर्शन महाराजांचं. काय लोक कशासाठी येतात खरंच कळत नाही. समाधीसमोर फोटो काढत बसले तर लोक पाया पडायला येतात. काय करतात गडावर येऊन काय माहिती. हे बघा, सोडा जरा सवयी सोडा. चोर खिडकी खायला बसलेत. ही चोर खिडकी आहे. इथून काय असा बाहेर कडा एकदम व्ह्यू आहे. चला येऊ. सगळे बाजार चाललोय महाराजांच्या स्मारकाकडे. सॉरी,
नाही समाधी तिकडे होती, हा स्मारक आहे महाराजांचा. आणि ही बाजारपेठ होती बघा, पूर्ण बाजारपेठ. आता बाजारपेठेतून आम्ही तिकडे चालू. आता आपण आलो भवानी मंदिरला, चला पाया पडून घेऊ. हे बघा भवानी मंदिर, मग नंतर महाराजांच्या तिकडे जाऊ स्मारकाकडे. हे आपलं महाराजाचं राज्य दरबार, हे पूर्ण हे आपले महाराजांचं स्मारक. झालं दर्शन, पडलो पाय आम्ही. चला आता खाली निघू आपण. हा बघा हाती तलाव, आंघोळ पाणी पिणं त्यांचं सगळं इथे. मी वरती जाऊन खालती पूर्ण गड उतरलो, पण हालत बेकार. इथूनच सुरुवात केली ती, इथेच संपले. 11:30 वाजता गेली. किती झाली? 3:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4 तास लागले. 4 तास आम्हाला. फायनली खूप हॉटेल शोधून आम्हाला आता कुठे एक हॉटेल भेटलंय. हॉटेलचं नाव आहे रे? आणि काय बी सांगतो मैत्री गार्डन धाबा. आता आम्ही जेवण ऑर्डर करतो, मग बघू काय ऑर्डर केलं दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे आपलं जेवण आलेलं आहे. तिथे आम्ही दोघं व्हेजिटेरियन आहेत आणि दोघं नॉनव्हेज आले. सो आम्ही चालू करतो खायला. ते असं करतात तुम्ही नाही करू शकत. व्हेजिटेरियन आहे मी पण प्रॉपर एकदम. आता व्हेज खातो. मी सकाळी 8 वाजल्यापासून भुकेले. बघा झोड बघायचं घात समोरासमोर चोरी केली. समोरासमोर आमचे पापड काय होतात. आता मार खायला पापड चोर आहे. चला बघा इथं पुलाव आहे. हे पनीर व्हेज खातोय, हा पण व्हेज खातोय. नॉनव्हेज खातो. चला जेवतो. नाही इकडे सुजल अर्धा घेत ना, लय मार ना आता लय मारी. मित्रांनो जसं तुम्हाला जेवण दाखवलं तर आम्ही पोटभर जेवण केलं, मस्त तोंडबिंड धुतलं आणि आता आम्ही घरच्या दिशेने निघालेलो आहोत. किती किलोमीटर दाखवते? 85. अरे ये बॉम्बड्या, तेच बोललो. आता हे बोललो रायगड. तर आता तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ बघून झाल्यावर काय करायचे. आता परत मला सांगायची गरज नाही. सो परत एकदा बोलतो, तरी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जर आपला कॉन्टेंट आवडतोय तर मित्रांनो शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला, बरोबर काय? बघा अवस्था पोरांची अजून मोठं घालतात. आता घरी जायला आम्हाला अजून 1-1.5 तास आहे. चला कोणताच येतो संपलं म्हणजे आमचा इथला दिवा. आता आम्ही मस्त थोडा आराम करतो. तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले 850 सबस्क्रायबर झालेले आहेत, फक्त 200 सबस्क्रायबर्स राहिले 1000 व्हायला. करून टाका. बाय.